टाय. एकतर ही मॅच जो जिंकेल तो संघ मी म्हणेल निश्चितप्रमाणे क्वालिफाईंग च्या रेस मध्ये पुढे जाऊ शकतो आणि जो संघ या ठिकाणी पराभूत होईल तो क्वालिफाईंगच्या अगदी रेस मधून बाहेर पडू शकतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं तुमे देव सर्व कार्येषु सुसर्वदा. शिवे मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वप्रथम वंदना है श्री गणेश की, क्योंकि उनकी वजह से कृपा बरसती ब्रह्मा विष्णु और महेश की. सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करून गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य देवता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक रणशिंग फुंकलं गेलेला आहे. नाणेफेकीचा कौल देखील झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल सायसर अल्लानी संघाने या ठिकाणी जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे की जे नेहमीच आपल्याला मॉडर्न क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो, सकाळच्या सत्रात सूर्याची किरण अगदी मी म्हणेल कोवळं ऊन संपूर्ण मैदानामध्ये पोहोचलेला आहे. दोन क्वालिफाईड पंच मधुकरजी पडवल पहिल्या दिवसापासून आणि शरीफ शेख दोन क्वालिफाईड पंच आहेत. ऑनफिल्ड अंपायर आणि या ठिकाणी थर्ड अंपायर देखील आहेत. आमचे कमेंट्री बॉक्स मध्ये ऑफिशियल स्कोरर देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. आमचा डीजे द किंग ऑफ शहापूर द यंगेस्ट क्यूटेस्ट महेशजी ठाकरे इज ऑल्सो विथ मी. त्याच्या माध्यमातून सुपरफुल पॉवरफुल ब्युटिफुल मेलोडियस डीजे वाजवला जातो ते देखील. आणि गौरव सावंत यांची संपूर्ण टीम tenniscricket.in च्या माध्यमातून कार्यरत आहे आणि डेन आणि वेदांत नेट या सर्व्हिसच्या माध्यमातून रमेशजी विषय साहेबांचं चॅनल 8888 हा चॅनल. आताच रोहन की ज्याची उत्कंठता होती अगदी झोप बाजूला ठेवून या ठिकाणी कार्यरत होण्यासाठी आलेला आहे. रोहन पडवल यांचं देखील स्वागत. लेट्स प्ले. अंपायर सिग्नल रेडी. मॅच इट स्टार्ट. जीवन आहे करी कसोटी राजा, मागे वळून पाहू नका. येईल कोणी ताराव्या, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंच आहे, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच आहे मित्रांनो, जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. कारण लेट्स प्ले मॅचला सुरुवात होते. गुड मॉर्निंग, वेलकम, शुभ सकाळ, स्वागतम. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. पहिली मॅच साई एकविरा चषक 2020 दिवस क्रमांक 5वा. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू नो चेंडू असेल आणि फ्री हिट. पहिल्या चेंडूवर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिला चेंडू हा एकतर वाईड आलेला आहे किंवा नो चेंडू आलेला आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर पहिला चेंडू महेशचा लेग स्टंपच्या बाहेर आणि अगदी भीमर चेंडू होता. पंचवीस करतात वाईड आहे, नो चेंडू आहे. एक संधी आली बघा पहिल्या चेंडूवर संधी. ओहो, बॅटची एज मात्र फ्री हिट होता. एकदा मिळेल. 2 धावा फलकावर अंकित झाल्यात. पहिली षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. पहिलं षटक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल उमराई संघाला. उमराई संघ पूर्णपणे फॉर्म मध्ये आहे कारण 2 मॅचेस ते कंटिन्युअसली कॉन्स्टंटली या ठिकाणी जिंकलेत. महेश यावेळेस अजून एक खराब चेंडू मी म्हणेल हा देखील वाईड असेल आणि नो देखील असेल. कारण वाईड देखील होता आणि नो देखील, कारण हाईट असल्यामुळे पण जरी दिशा करतात नो आहे. ती फलकावर तीन धावा फलकावर अंकित झाल्यात. पहिलं षटक महेश, विशाल चौधरी आणि राहुल ठिकाणी फलंदाजीवर विशाल ज्याने अर्धशतक या सिरीज मध्ये लगावलं गेलं आणि मॅन ऑफ द मॅच देखील मिळाला होता. काय अफलातून तुफानी आणि नेत्रदीपक फटकेबाजी केली होती, कलात्मकरित्या फटकेबाजी केली होती विशाल चौधरी यांनी.
फुलटच चेंडू, खराब चेंडू, दिशा दिली ऑन साइडला. फाईन लेग झोन मध्ये चेंडू सीमा रेषा पार, चौकार. रोहन डीजे, रोहन पडवल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघा डीजे ऑपरेटिंग करतायत. झोप बाजूला ठेवून मित्रांनो कार्य करणं हे रोहनकडनं शिकायला हवं. छान प्रकारे हाताळणी करतायत, छान प्रकारे डीजे देखील या ठिकाणी ऑपरेट करतायत आणि चांगलं चांगलं म्युझिक या ठिकाणी देत आहेत. म्युझिक इज इन्स्पिरेशन फॉर ऑल लिव्हिंग थिंग. सजीव सृष्टीला एक जिवंतपणा देण्यासाठी म्युझिकचं, संगीताचं खूप महत्व असतं.
कारण एक संगीत शास्त्र आहे आणि शास्त्राला खूप महत्व आहे. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला फक्त ग्लान्स केला टर्न केलाय आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधून 4 धावांसाठी गुड शॉट. अजयच्या बॅटमधून आज चौकार येतोय. पहिला चौकार विशाल परतलाय 4 धावांवर. आज डिसअपॉइंटेड केलं विशालने. हो यावेळेस ऑन साइडला आडवा बॅटने फटका खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल काउकोंड झोन मध्ये. एक धाव या ठिकाणी मिळेल फलंदाजांना. 18 धावा फलकावर दुसरी षटक या ठिकाणी सलाम. हो फुलंदाचा चेंडू प्लेस केली आहे. गुड फिल्डिंग छोट्या बॅकलिफ्टने फक्त चेंडू ढकललाय. हो चांगला चेंडू होता. फलंदाज बीट होता आणि क्लीन बॉल. यस स्टीव फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. षटकाची समाप्ती 2 गडी बाद. धावसंख्या धाव फलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. व्यक्तिमत्वाने संपूर्ण साई एकविलचषक 2020 पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सहकार्य केलंय. विशालजी बोल साहेब आप आए तो खुशियां दोगुनी हो गई. लग गए 4 चांद महफिल सवर गई. कारण विशाल भोईर साहेबांचं या ठिकाणी निश्चितप्रमाणे मी कौतुक करेल. कारण पहिल्या दिवसापासून दिवस क्रमांक 5 आहे आणि अगदी अंपायरची सुविधा असेल, अंपायरची सर्व्हिस असेल, अंपायरची या ठिकाणी सेवा दिलेली असेल. तदनंतर आपण पाहिलं तर संपूर्ण नियोजन आयोजन यांच्या आयोजकांच्या पाठीमागे एक सन्मानाचा हात, एक प्रामाणिकपणाचा सहभाग त्यांनी दर्शवला आणि प्रेरणा दिलेली आहे या अंडर-20च्या संपूर्ण पडवल कंपनीला. यावेळेस पाहूया तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरं षटक या ठिकाणी स्टार्ट करतोय हर्षल. पहिला चेंडू अराउंड द विकेट. हो यावेळेस टर्न होतोय चेंडू. गुड लेंथ थोडस चेंडू बाहेर वळतोय. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. ऑन साइडला फक्त टर्न करतायत. एक धाव मिळेल. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव. धावसंख्या धाव फलकावर 21 धाव्याने धावसंख्या सजवली जाते. 20 धावा. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. स्लो बट स्टडी. आतापर्यंत 9च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे. ओहो गुड बॉलिंग. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणलं. गतीमध्ये बदल आणला आणि चेंडूला बघा गती कमी असेल मात्र मी म्हणेल जो टर्न करतायत जो सीम आहे तो खूप चांगल्या प्रकारे आहे. कारण मित्रांनो कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवणं हे देखील मित्रांनो क्रिकेट असतं. क्रिकेट म्हणजे मान, अभिमान, स्वाभिमान, सन्मान आणि त्याचप्रमाणे प्रेम, जिव्हाळा, युनिटी या सर्वांचं संमिश्र मिश्रण म्हणजे मित्रांनो क्रिकेट. देवत्व प्राप्त होतं या क्रिकेटने. म्हणून सचिन रमेश तेंडुलकर ओहो यावेळेस बॅकफुटला गेले. हार्ड पंच केलाय. एनफिल्डच्या डोक्यावर चेंडू खेळला होता चांगल्या पद्धतीने. मात्र आपण पाहू शकतो डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईल्डिश कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळाल्यात. या दुहेरी धावांनी धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या धाव फलकावर 23 धावा. अजय या ठिकाणी 11 धाव्यांवर खेळतोय आणि उमेश
राहुल राहुल 11 धावांवर खेळतोय. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. पाहूया अलॉंग दी कार्पेट हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये जातोय. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये वाईल्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. बघा एकेरी दुहेरी धावांवर मी म्हणेल आतापर्यंत धावसंख्येला आकार देत आहेत. मात्र उमराई संघ ज्यासाठी ओळखला जातो अक्षरशः 82 धावा त्यांनी आपण पाहिलं तर साडगाव संघासमोर केल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये या धावा फार कमी आहेत. ओहो यावेळेस प्लेसमेंट केले. टायमिंग प्रॉपर आहे आणि पाहू शकतो सलामच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे चेंडू जातोय सीमा पार. कारण या चेंडूवर लिहिल्या गेल्यात रन्स 4 चौकार. क्रिकेट पाहायला मिळत आहे. गुड शॉट. ओहो एक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. कव्हर ड्राईव्ह चांगली पाहायला मिळाली. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. फटका इतका कॉन्फिडंट होता. षटकाची समाप्ती 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 29 धावा. गुड स्कोर. गुड बॅटिंग. सेन्सिबल बॅटिंग. चला ड्रिंक्स ब्रेक आहे. ड्रिंक ब्रेक आहे. आपण 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे Thank you, DJ Rohan Padwal, upcoming emerging star of Pasai. Let's move on. We're back to the cricket. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक ड्रिंक्स ब्रेक ओव्हर झालेला आहे आणि मला वाटतं या पाण्याच्या थेंबाने कुठेतरी मी म्हणेल एनर्जी दिलेली असेल. पाणी हे जीवन असतं अगदी त्याप्रमाणे. ओहो यावेळेस ऑनसाइडला फक्त प्लेस केले. प्रॉपर टायमिंग नव्हतं. इनफिल्ड मध्ये सलीम मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. 30 धावा. 30 धावा धावफलकावर. एक महत्वाचा फलंदाज, 2 महत्वाचे फलंदाज अजय आणि विशाल तंबूच्या आशा परतलाय. अजय 5 धावांवर. ओहो डान्सिंग डाऊन दी विकेट. या ठिकाणी पाहूया पंचांकडे अपील केली गेली आहे आणि या ठिकाणी दसई गावचे उपसरपंच माजी उपसरपंच कमलाकर फळडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचप्रमाणे आणि भाऊ डोंगरे यांचं देखील आगमन. आपण आलात व्यासपीठावर आसनस्थ व्हावे आणि या मॅचचा आनंद घ्यावे. आज दिवसभरामध्ये आपल्याला फैजल शेख देखील जॉईन होणार आहेत. त्यांचं देखील सहकार्य आणि त्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओहो प्रॉपर टायमिंग. प्रॉपर ऑन साइडला टर्न केलाय. फुल पॉवरफुल ब्युटिफुल. क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाही. अगदी त्याच्या डोक्यावरून लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे या ठिकाणी येतोय चौकार आणि वाजवला जातो. ओहो यावेळेस बागफुटला गेले. फक्त
छोट्या बॅकलिफ्टने फक्त प्लेस केलंय, सन्मान दिलाय आणि चांगला चेंडू होता. मागील चेंडू अतिशय खराब होता, हाफ ट्रॅकर होता आणि पूर्णपणे मी म्हणेल हाफ ट्रॅकर या खेळपट्टीवर आतापर्यंत खूप महागडे ठरलेत. ओहो, ऑफ स्टंप अटॅक, गुड अटॅक, गुड लाईन अँड गुड लेंथ, गुड बॉलिंग, वेल बॉलिंग, चांगली बॉलिंग. बघा ही लाईन अँड लेंथ जर ठेवली तर तुम्ही फलंदाजाला बॅकफुटला आणू शकता आणि फलंदाज जर एकदा बॅकफुटला गेला तर चौकार षटकार येणं फार कठीण असतं. दॅट इज अ क्लास ऑफ ब्युटी ऑफ बॉलर. ओहो, यावेळेस संधी आहे, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. अगदी चेंडू सीमारेषा पलीकडे, वन बाउन्स, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चौकार. षटकामध्ये धावसंख्या फुल कव्हर 39, लॉस ऑफ 2 विकेट सो फार. म्हणजे आस्किंग रन रेट जर पाहिला आपण तर 9.70 ची सरासरी आतापर्यंत ठेवलेली आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. आस्किंग रन रेट या ठिकाणी प्रथम फलंदाजी असल्यामुळे आपण नेट रन रेट जर पाहिला तर प्रति षटकामागे 9.70 म्हणजे ऑलमोस्ट 10 ची सरासरी ठेवली आहे या ठिकाणी. आणि 39 धावा फलकर अंकित झाल्यात. अजून शेवटचं षटक आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा आल्या तर ही मॅच खूप इंटरेस्टिंग होणार. ओ, बॅकफुटला गेले, यावेळेस थांबून खेळतायत आणि ऍज अ रिझल्ट चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून दोन्ही क्षेत्ररक्षकांना चुकून सीमा रेषा पलीकडे. इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. अगदी याचप्रमाणे या ठिकाणी चौकारांची आतिषबाजी होते. बॅट्समॅन उमेश च्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि राहुलच्या बॅटमधून या ठिकाणी 3 चौकार आतापर्यंत आलेत. ओहो, इनसाइड आउट, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि क्षेत्ररक्षक चुकी करतोय. फक्त पाहत राहिले, पाहतच राहावं लागेल कारण चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकच्या अगदी डोक्यावरून विराट स्टाईल वीस शेप मध्ये हा दमदार, दर्जेदार, कडक नेत्रदीपक चौकार. रोहन, आपण देखील चांगलं चांगलं म्युझिक वाजवावं, वेगवेगळं म्युझिकचं प्रदर्शन दाखवावं फटकेबाजीप्रमाणे. ओहो, चेंडू यावेळेस असं वाटलं भाकीत होता, भ्रम होता बॅट्समनचा की वाईट असेल, मात्र या ठिकाणी यॉर्कर फुललेंचा चेंडू, यू मिस आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बॉल, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. क्या गेंद थी, फुल लेंथ की गेंद, बैट्समैन लगा गेंद वाइड जा सकती है मगर डायरेक्टली फर्नीचर डिस्ट्रॉय किया और बैट्समैन को पवेलियन की ओर भेज दिया है. अच्छी गेंद थी, काफी अच्छी गेंद थी, फुल लेंथ का वहां पे वापर किया था. अगर एग्जीक्यूशन अच्छा हो तो आप बैट्समैन को भी वहां पे एक समय में अच्छी तरह से बांध के रख सकते हो. देखते हैं, अच्छी गेंद थी, वैसे ही अगर गेंद फिर से डालते हैं तो देखते हैं क्या होता है इस बार.
ओहो ऑफ स्टंप के बाहर गेंद पिचिंग हुई थी, वहां पे पूरे बैट्समैन बीट हो गए थे, लेकिन एक रन नाही, डॉट चेंडू आहे. जर विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर धाव नाहीये, हे आपण पहिल्या दिवसापासून सांगितलंय. जर विकेट किपरने जर चेंडू फेकला तर तुम्ही एक धाव घेऊ शकता, अन्यथा तो डॉट चेंडू असेल. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. जयेश 2 चौकारानंतर 2 चांगली चेंडू. ओहो ऑन साइडला टर्न करतोय, पूल करतोय, क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे, कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईटिश कव्हर मध्ये एक धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. बघा एकेरी दुहेरी धावांवर जर भर दिला, मात्र आपण शेवटचं षटक आहे, जितक्या धावा येतील तितकी धावसंख्येला मी म्हणेल आकार मिळेल. आणि आता किती झाले 48 ना, 48 धावा दाखल कव्हर, चांगली धावसंख्या मी म्हणेल. एक बॅटल होणार हे मात्र निश्चित. ओ बॅकफुटला गेले, संधी आहे आणि फलंदाजाला या ठिकाणी माघारी जावं लागेल. गल्लीमध्ये हा झेल पकडला गेलाय. अजून एक फलंदाज बॅक टू दी पवेलियन आणि या ठिकाणी जर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. डोळे संघ आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचंय, कारण पुढील मॅच तुमच्या आणि दसईची असणार आहे. या ठिकाणी निर्धारित 5 षटकामध्ये आपण पाहिलं तर उमराई संघाने 48 धावा अंकित केल्यात आणि 49 धावांचं एक मी म्हणेल समतुल्य असं स्कोर की जो आतापर्यंत आपण पाहिला तर 50 धावा निश्चितप्रमाणे एक संधी निर्माण करून देणाऱ्या असतात. जर बॉलिंग चांगली झाली, प्रति षटकामागे जर पाहिलं तर 10ची सरासरी ठेवायची आणि अशी असताना 10ची सरासरी गोलंदाजीमध्ये डिपेंड करणं अगदी सहज. मात्र पाहूया, चांगली बॅटिंग करावी लागेल. जर हा सामना सलामला जर सायसर अल्लानी संघाला जिंकायचं असेल तर या ठिकाणी चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आणि महत्वाचं म्हणजे 30 चेंडूंपर्यंत विकेट्स हातात ठेवून या ठिकाणी फटके कॅपिटलाइज करावे लागतील. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. 1-2 मध्ये चौकार आणि षटकार अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 ओव्हर सर्कलचा असतील, मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 2 षटकामध्ये जितक्या धावा वसूल करता येतील तितक्या धावेंवर भर ठेवावं लागेल. कारण दर्जेदार खेळ आहे, दर्जेदार स्पर्धा. साई प्रेक्षक 2020 की जी युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in ची अगदी आमचे बंधू गौरव सावंत आणि त्याची संपूर्ण टीम आणि त्याचप्रमाणे रमेशजी विशे साहेबांची डेन लाईव्ह आणि वेदांत नेट सर्व्हिसच्या माध्यमातून संपूर्ण शहापूर, मुरबाड, कल्याण, डोंबिवली या विभागामध्ये 888 या केबल चॅनेलवर मित्रांनो ही स्पर्धा आणि दत्तात्रय फडणवीस सरांचा व्हॉइस देखील तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे सकाळच्या सत्रामध्ये. आणि तो ऐकायला मिळेल जर तुम्ही मॅच ऑन केली असेल टीव्हीच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या माध्यमातून, तर निश्चित तुम्ही ऐकाल. कारण मित्रांनो तुम्ही ऐकत आहात साई एकविरा चषक 2020 आणि तुम्ही पाहत आहात नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई यांचं 35 वर्षाची परंपरा, क्रीडा क्षेत्राशी निगडीत सांस्कृतिक कला आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत एक उल्लेखनीय कामगिरी करणारा एक आखाडा, मी म्हणेल एक व्यासपीठ, ते म्हणजे अंडर-20 ची ही मॅच उमराई विपक्ष सायसर अल्लानी. उमराई संघाने या ठिकाणी निर्धारित 5 षटकामध्ये मित्रांनो 49 धावाचं आव्हान समोर ठेवलेलं आहे आणि 50 धावा या ठिकाणी करायचेत जिंकण्यासाठी. 49 धावा जिंकण्यासाठी करायचे. 48 धावा केल्या, 49 धावा निर्धारित 5 षटकामध्ये करायचेत. सलाम देणाऱ्या सायसर अल्लानी संघाला की ज्या संघामध्ये सलाम सारखा फलंदाज आहे, जर सलाम जर 30 चेंडूपर्यंत राहिला तर या 50 धावा तो 4 षटकामध्ये देखील पूर्ण करू शकतो. कारण इतकी ताकद, इतका मनगटामध्ये त्याचा आत्मविश्वास आहे, मनामध्ये हृदयामध्ये इतकं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन क्रिकेट खेळत असतो की निश्चितप्रमाणे एक चांगला फलंदाज, एक चांगला क्रिकेटर. बॉलिंग डिपार्टमेंट चांगली केली, आता मात्र बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये चांगलं चमकावं लागेल. कारण मित्रांनो उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो, कारण सूर्य एकच आहे, मात्र संपूर्ण ब्रह्मांडाला एकाच वेळी
सूर्याची किरण देण्याचं कार्य हा सूर्य करत असतो अगदी नित्य नियमाने अशाच पद्धतीने या ठिकाणी नित्य नियमाने जर फलंदाजी केली सातत्य राखलं दर्जेदार फलंदाजी केली बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स दाखवला तर तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी मिळणार साईसर अल्लानी संघ विजय होऊ शकतो मात्र या ठिकाणी हा विजय वाटतो तितका सोपा नाही उमेश पहिलं षटक स्टार्ट करेल व्हीआयपी टाईपच्या एंड काढणं पाहूया कशी स्टार्ट असेल हे 2 मिनिटरी पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं आहे अगदी यामध्ये जर 20 धावा आल्या तर मी म्हणेल निर्धारित 3 षटकामध्ये देखील तुम्ही 30 धावा वसूल करू शकतात मात्र या ठिकाणी जर 2 ते 3 विकेट्स आल्या तर मी म्हणेल संघ बॅकफुटला येईल आणि मग प्रेशर मध्ये मी म्हणेल कुठेतरी सायसल अल्लानी संघ असेल आणि अन्यथा मी म्हणेल ही मॅच खूप मग इंटरेस्टिंग होणार मॅच तर इंटरेस्टिंग आहेच कारण जोपर्यंत 50 धावा चेस करायचे म्हणजे दोन्हीकडे मॅच आहे 50-50 लेट्स प्ले मॅच इज ऑन सगळ्यांना शुभ सकाळ एकवर चषक 20-20 पहिला चेंडू यावेळेस डिफेन्स केलाय सन्मान दिलाय एक धाव मिळेल आणि व्यासपीठावर या ठिकाणी असं व्यक्तिमत्व मित्रांनो ज्या व्यक्तिमत्वाला पाहिलं तर असं वाटतं की मी बॅटिंग करणं का सोडलं मी क्रिकेट खेळणं का सोडलं असं मला वाटतं अशा डॅशिंग आमचे शिवाजी बेरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे मात्र निश्चितच माईकच्या माध्यमातून का होईना क्रिकेटशी जोडलं गेलोय हे फार महत्वाचं आहे क्रिकेटपटूंना प्रेरणा देणं हे देखील एक ईश्वराची सेवा मी मानतो ओहो यावेळेस लाईन चेक करावी लागेल पंच निर्देशित करतील डेफिनेटली इट इज वाईट इट इज नॉट अ व्हॅलिड डिलिव्हरी अवांत धावेमध्ये भर धावसंख्या धावफलकावर 2 धावा पहिले षटक सर्कलच्या षटक मध्ये मार्जिन ऑफ एरर फार कमी असतं इनफिल्ड मध्ये आपण पाहू शकतो एक गल्ली आहे एक स्लीप आहे एक शॉर्ट कव्हर आहे त्याचप्रमाणे कव्हर पॉइंट पाहायला मिळतोय ओहो इनसाइड आउट खेळला हवेमध्ये आहे इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल वेल स्वीपरच्या दिशेने 2 षटक चेस करतायत आणि चेंडू फायनली चांगल्या प्रकारे पॉज करून त्या ठिकाणी स्टॉप केलाय थांबवलंय आणि चांगला थ्रो देखील झालाय 2 धावा मिळाल्या 4 धावा धावफलकावर प्रति षटकामागे जर पाहिलं तर 10 ची सरासरी हवी आहे आणि 10 ची सरासरी असताना पॉझिटिव्ह अप्रोचने अटॅक करणं फार गरजेचं असतं आणि ते या ठिकाणी दाखवावं लागेल सलाम आणि ललितला 4 धावा धावफलकावर ओहो सरळ बॅटने एक देखणा फटका मात्र बाउंड्री क्लिअर करू शकेल का नाही इतकं ताकद फटक्यामध्ये नव्हती मात्र नजाकत होती 2 धावा मिळाल्यात 2 धावेनी 6 धावा धावफलकावर गुड रनिंग विथ द विकेट असं देखील खेळले 2 धावा एकेरी दुहेरी तिहेरी आणि चौकार षटकार अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जरी गेले तरी देखील मी म्हणू शकतो साईस्टार अल्लानी संघ कारण धावा कोणत्याही असोत धावा येणं गरजेचं आहे धावफलक हलतं राहणं गरजेचं आहे आणि धावफलकावर धावा लागणं गरजेचं आहे गुड बॅटिंग सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते 6 धावा धावफलकावर अंकित झाल्यात प्रति षटकामध्ये 10 ची सरासरी हवी आहे 6 आल्यात गुड बॅटिंग बॅकफुटला गेले होते जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता मात्र लाईन चांगली होती बघा या ठिकाणी बॅकफुटला आणणं म्हणजे मी म्हणेल एक गोलंदाजाचं यश आहे आतापर्यंत कारण बॅकफुटला जाऊन बघा संधी फार कमी असते फ्रंट फुटला येऊन जर खेळले तर परफेक्ट मिडल द बॅट तुम्ही कन्वर्ट करू शकता चौकारासाठी ओहो यावेळी अजून एक दर्जेदार चेंडू वेगवान वेगावर भन्नाट वेग अचूकता भेदकता आणि ॲक्युरसी ऑफ सम अटॅक ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाने काल दिवसामध्ये भारताला सेकंड इनिंग मध्ये 36 धावांवर मित्रांनो ऑल आउट केलं आणि इंडियाचं क्रिकेट कुठेतरी चिंतातूर आहे असं वाटलं काय बॉलिंग केले त्या ठिकाणी ओहो अजून एक दर्जेदार चेंडू निर्धार चेंडू 3 बॅक टू बॅक चेंडू व्हॉट अ बॉलिंग व्हॉट अ क्लास ऍब्सोल्युटली फिनॉमिनल
पनवेल. बघा आमच्याकडे डीजे महेश म्हणून डीजे रोहन पडवल आला, आता मंदार पनवेल देखील आलाय. मला वाटतं कदाचित अजून एखादा डीजे येऊ शकतो, मात्र डीजे आमचा वाजणार, कारण साई एकविरा चषक गाजतोय मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. काय चषक आहे, काय नियोजन आहे, काय आयोजन आहे, काय प्रयोजन आहे, आणि महत्वाचं म्हणजे काय कार्य चालू आहे. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई यांचं सहकार्य कोणाचं लाभतं मित्रांनो, सहकार्य थोरा मोठ्यांचं लाभतं, शिवाजी बेरे सारख्या माणसाचं लागतं, आणि ते लाभलंय. धन्यवाद, आभारी आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा फलकावर. पहिलं षटक उमेशच्या नावावर जातंय. काय बॉलिंग केले मॅन विथ द गोल्डन आर्म्स अजय. ओ बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हरच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमारेषा पार, कारण मिर्झा या चेंडूवर लिहिल्यात गेल्यात रन्स 4 चौकार. निर्माण झालेली आहे गोलंदाजाच्या शैलीवर, आणि आम्ही तटस्थ आहोत. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ओहो आता मात्र चांगला चेंडू होता, लीगल डिलिव्हरी आहे, लीगल ऍक्शन आहे, आणि चांगली बॉलिंग मी म्हणेल. राईट आर्म यावेळेस ओव्हर द विकेट, नाईसली बॉल, बॅकअप द हँड, डिलिव्हरी होती, वेग होता, गती होती, अचूकता होती. ऑफ स्टंप अटॅक इज अ बेस्ट अटॅक मी म्हणू शकेल, आणि चांगली बॉलिंग. हो हो साइडला ग्लास केला, साइडला टर्न केलाय, चेंडू वेगाने सीमारेषेच्या अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या गुलाबी पट्टीला स्पर्श करतोय, आणि या ठिकाणी मी म्हणेल खेळाडू कक्षामध्ये हर्ष येतोय, हर्ष होतोय, आनंदित होतोय. अजून एक दर्जेदार सलामी देणारा चौकार. व्हॉट बॅटिंग, काय बॅटिंग करते सलाम. मी अगोदर सांगितलं होतं एक क्लासिकल बॅट्समन आहे, ज्याला ओपन क्रिकेटचा देखील अनुभव आहे, मोठ्या टीम मध्ये खेळत असतो. सायसर अल्ल्यानीच्या आणि अगदी सीपीएल ट्रॉफी मध्ये देखील एक इमर्जिंग प्लेअर राहिला होता, असा हा गुणवंत अष्टपैलू खेळाडू. व्हॉट अ बॅटिंग, सच अ मॅग्निफिशंट प्लेअर, सच अ ब्युटिफुल प्लेअर. हो हो इनसाइड आउट, व्हॉट अ क्रिकेट, व्हॉट अ क्लास. अफलातून नेत्रदीपक क्रिकेट मधील सौंदर्यात्मक फटका, इनसाइड आउट, चेंडू सीमारेषा पार, चौकार. तीन चौकार लगावले गेलेत, पाहूया 6 चौकार लगावू शकतो का. जैनुद्दीन शेख या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत. अगदी या 5 दिवसांमध्ये सगळ्या माणसांची नावं माहिती झाली, या दसईकरांची नावे माहिती झाली मित्रांनो. कारण मित्रांनो हे प्रेम असतं, आणि हे प्रेम देण्याचं कार्य मला वाटेल या व्यासपीठाने केलंय. शिवाजी बेरे सारखा माणूस या ठिकाणी लाभला, अगदी खूप नितांत प्रेम करणारा, माझ्यावर जीव लावणारे असे व्यक्तिमत्व आहेत. विशाल भोईर असतील, त्याचप्रमाणे मधुकरजी पडवल असतील, रोहन पडवल देखील असेल, मिर्झा असेल, हे सर्वांचं फडे सरांवर अत्यंत प्रेम आहे. रोहित शेलार देखील असेल, संपूर्ण टीम, त्यांचा देखील मी धन्यवाद देतो. हो हो या वेळेस काय फटका सजवलाय, अगदी सजवलाय मी म्हणेल. फक्त प्लेसमेंट केली इनफिल्ड मिड सिली मिडॉनच्या डोक्यावर चेंडू सरळ बॅटने, काय सलामी देणारा आमच्या व्हीआयपी डाईजला. 1 बाउन्स, चौकार. 2 बॅटिंग. गुड बॅटिंग. बघा किती सहजतेने खेळतोय. ज्या वेळेस सलाम बॅटिंगला असं वाटतं, ज्या वेळेस सचिन रमेश तेंडुलकर मैदानावर यायचे त्यावेळेस असं वाटायचं क्रिकेट किती सोपं आहे.
ज्यावेळेस विराट कोहली खेळत असतो क्रिकेट किती सोपं आहे अगदी त्याप्रमाणे हा सलाम बॅटिंग करतोय. क्रिकेट किती सोपं असं वाटतंय. ओहो यावेळेस थोडासा मिस टायमिंग फटका होता अलॉंग दी कार्पेट. ऑन साइडला चेंड प्लेस केलाय. षटकाची समाप्ती. चांगली धावसंख्या धावफलकावर 23 धावा. धावफलकावर. गुड बॅटिंग सेन्सिबल बॅटिंग. बघा प्रति षटकामागे 10ची सरासरी असताना सेन्सिबल क्रिकेट खेळणं आणि महत्वाचं म्हणजे विकेट्स इन अ हँड इज अ प्लस पॉइंट. ज्या संघाकडे 10 विकेट्स असतील तो संघ या ठिकाणी निश्चितप्रमाणे वरचढ ठरू शकतो. कारण मी अगोदर सांगितलं होतं ज्यावेळेस मोठा चेस असतो त्यावेळेस स्टेप बाय स्टेप जर गेलात तरी देखील तुम्ही ती मॅच जिंकू शकता. ती मॅच तुम्ही जिंकण्यासाठी तुम्ही छोटं छोटं टार्गेट. आता मी म्हणले एक टार्गेट त्यांनी पार केलाय की 22 धावा म्हणजे ऍटलीस्ट 20 धाव्यांच्या वरती त्यांनी चांगली 2 षटकं खेळून काढले. आता मात्र 3 षटकं चांगल्या पद्धतीने खेळावी लागेल. जरी 1-2 धावा जरी आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये जरी 10 ते 15 धावा आल्या मॅच राहिली तरी मी म्हणेल सलाम फिनिश करू शकतो. मात्र सलामची विकेट फार महत्वाची आहे. सलाम खेळत असताना असं वाटतं जणू अगदी हळुवारपणे चेंडू तो खेळतो काय, चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवतो काय. आणि क्रिकेटचं ज्ञान, क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं ब्रेन आणि मी म्हणेल क्रिकेटची सहजिकता काय खेळतोय सलाम. सलामी त्याविषयी वाटते अशा फलंदाजाला. कारण असे क्वचित फलंदाज आपल्याला पाहायला मिळत असतात की जे चेंडू अतिशय हळुवार पद्धतीने खेळतात. नाही तर आमचे शिवाजी बेरे साहेब इतक्या जोराने फटके मारत असतात असं तलवारीचे घाव करतात. मात्र या ठिकाणी सलाम बघा अगदी सहजतेने चौकार खेळतोय. असे फलंदाज क्वचितच या टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळत असतात. बॅटिंग चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सलाम ऑन स्ट्राइक. ओहो यावेळेस लेगस्टंपच्या बाहेर वाईड असेल अंतर धावीमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 50 धाव्यांचं आव्हान होतं. 49 धाव्यांचं आव्हान होतं आणि अशा परिस्थितीमध्ये 24 आल्यात म्हणजे अजूनही 25 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा. सामना पूर्णपणे झुकवलाय या ठिकाणी साईस्टार अल्ल्यानी संघाने. ओहो बॅटची चायनीज कट लागले. चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होईल फाईन लेग झोन मध्ये. सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षक काही करू शकत नाही कारण या चेंडूवर लिहिल्या गेल्या तरच 4 चौकार. लिंबू कापला रस गळू लागला रे. सलामच्या बॅटला चायनीज कट लागली रे आणि चौकार काय आला रे. काय बॅटिंग करतय. आला रे आला. सलाम आला आणि सलामी देणारा चौकार घेऊन आला. ओहो काय क्रिकेट खेळतय. आणि मित्रांनो हीच तर मजा आहे, हीच तर क्लास आहे आणि हाच दर्जा आहे सलामचा. ओहो अजून एक लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल. खराब बॉलिंग, अतिशय खराब बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी. कारण प्रेशर आहे आणि जो प्रेशर ऑब्झर्व करतो तो खरी खेळाडू असतो मित्रांनो. आणि ही परिस्थिती मी म्हणलं उमराई संघ कुठेतरी दडपणामध्ये खेळतोय. मात्र मित्रांनो दडपण दूर ठेवून तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण मित्रांनो ज्याच्या वेळेस वादळे येत असतात त्या वादळामध्ये आपण कशा प्रकारे सामोरं जातो, त्या वादळांना कशा प्रकारे आपण सामोरे जातो ते फार महत्वाचं असतं. अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्ष करतोय. ओहो सरळ बॅटने काय फटका सजवलाय. अजून एक दर्जेदार विराट स्टाईल मध्ये व्ही शेप मध्ये सरळ सरळ बॅटने आडव्या बॅटने सरळ रेषेमध्ये व्हीआयपी डाईजला सलामी देणारा गुलाबी गुल्लू प्रमाणे मी म्हणेल हात सलामी चौकार. व्हॉट अ बॅटिंग. वाटतं की परिंदों को मंजिल मिलेगी, हमेशा फैले हुए उनके पंख बोलते, वही लोग रहते खामोश अक्षर जमाने में उनके हुनर बोलते. काय हुनर दाखवतो या ठिकाणी सलाम. सलामी अफलातून क्लासिक बाउंड्रीज पाहायला मिळते. आता मात्र मी म्हणेल निर्धाव चेंडू खेळला गेलाय. मात्र फटके बघा किती सुरेख आहेत. फटके बघा किती चांगले आहेत. मी सुरेख नाही म्हणणार तर फटका सुरेख नसतो मित्रांनो. फटका हा नेत्रदीपक असतो. फटका हा लाजीरवाना नसून तर आनंदमय असतो. काय फटकेबाजी करतोय.
ओहो यावेळेस आन्सरला टर्न केला बाउंड्री लाईन क्लिअर होईल का नाही क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये सलाम मॅच मध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन आता तंबूच्या आश्रयाला सलामी देऊन मी म्हणेल तंबूच्या आश्रयाला घरट्याकडे मंद मंद पावलांनी का होईना पण आनंदित स्वरूपामध्ये परततोय. नेट सर्व्हिस आणि ओम केबल यांच्या माध्यमातून डेन केबल वर 8888 या क्रमांकावर मित्रांनो साई एक्सप्रेस 2020 हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जात आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण आणि पूर्णपणे मंडळ नामदेव क्रीडा मंडळ हे रमेशजी विशे साहेबांचं आणि डेन केबल यांचं हृदयापासून मनापासून आभारी आहोत. धन्यवाद साहेब आपण ही संधी दिली आणि tenniscricket.in गौरव सावंतची टीम देखील मी आभारी आहे की त्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण क्लॅरिटी आहे व्हॉइस क्लॅरिटी आणि डीजेचा आवाज देखील खूप चांगला आहे. ओहो प्लेस केले छोट्या बॅकलिपने फक्त ढकललंय कव्हर पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट कव्हर पॉइंट मध्ये एक धाव मिळेल धावसंख्येला आकार मिळाला 21 धावेनी 34 धावा अजूनही 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक साहिलचं महत्वाचं म्हणजे या षटक मागणं ठरलं मात्र मी म्हणेल जर मॅच मध्ये जिंकायचं असेल तर चांगली बॉलिंग करावी लागेल कारण अजूनही 12 चेंडू येण्याच्या बाकी आहेत आणि अजूनही तिसरं षटक हे चालू आहे. बॅटिंग चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. हो यावेळेस लाईन चांगली होती बॅट आणि चेंडूचा कोणताही या ठिकाणी कनेक्शन पाहायला मिळालं नाही. गुड बॉलिंग मी म्हणेल या चेंडू पर्यंत मात्र थोडंसं मागणं षटक कारण आस्किंग रन रेट जर 10 धावा असताना तुम्ही चांगली बॉलिंग करणं हे फार गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल उमराई संघ कुठेतरी कमी पडलाय. 34 धावा दाफलकर झाल्यात आणि 35 धावा दाफलकर अंकित झाल्यात. 14 धावांची गरज आहे. 34 झाल्यात 15 धावांची गरज आहे. आमचे डॅशिंग या ठिकाणी आयोजक हर्षल पडवल आमचे लाडके सुप्रसिद्ध गुल्लू की ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये हरिओम संघाला चांगली कामगिरी केली आणि परिणामी त्यांच्या माध्यमातून 5 चेंडू 5 षटकारांचा विक्रम देखील त्यांच्या नावावर लागला गेला. अभिजित सावंत यांना लेग ब्रेकवर जे 5 षटकार मी पाहिले होते अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे ते षटकार अजूनही मी प्रत्येक मैदानावर उल्लेख करतो कारण मित्रांनो क्रिकेटपटू शांत असला तरी त्याचा खेळ शांत नसतो कारण हे आपल्याला दाखवून दिलं. सचिन रमेश तेंडुलकर आपल्याला अभिमान वाटतो का सचिन रमेश तेंडुलकर इंडियन आहेत पण मी म्हणेल सचिन रमेश तेंडुलकर हे इंडियन असून देखील मी म्हणेल ते महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्रीयनच नव्हे तर ते मुंबईकर आहेत आणि मुंबई ही आपली राजधानी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई म्हटल्यानंतर मित्रांनो अगदी असं वाटतं की जणू शहापूरकर कारण शहापूर पासून मुंबई सुरू झाली. शहापूर पासून मुंबई सुरू झाली कारण शहापूरच्याच मातीतले काही माणसं हे मुंबईशी देखील टच मध्ये राहिले आणि चांगलं कनेक्शन त्यांचं पाहायला मिळालं मुंबईशी कारण परिणामी या रेल्वे सर्व्हिसच्या माध्यमातून आज शहापूरकर मुंबईमध्ये जाऊन देखील क्रिकेट खेळत असतो आणि शहापूरचा खेळाडू देखील मुंबईमध्ये जाऊन खेळला त्यामध्ये आपण विशेष करून कौतुक करेल मी कल्पेश जाधवचं. मात्र त्या ठिकाणी परफॉर्मन्स इतका चांगला झालेला नाहीये. क्रिकेटला जिवंत ठेवणं कार्य जर कोणी केलं असेल तर नामदेव 11 क्रीडामध्ये धसे यांनी 35 वर्षाची ही परंपरा मित्रांनो अगदी हे इतकं महत्वाचं कार्य त्याने हाती घेतलं आणि क्रीडा क्षेत्राला एक नवी दिशा दिली एक वेगळ्या स्तरावर पोहोचवण्याचं कार्य केलंय. धन्यवाद मंडळाचे देखील मी आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून प्रथमतः मला या ठिकाणी संधी मिळाली कारण मित्रांनो तुमचं प्रेमच इतकं आहे की जे फर्डे सरांना थांबवू शकलं नाही रोखू शकलं नाही आणि परिणामी इथपर्यंत खेचून आलंय कारण हे सगळे मित्र
कारण मित्रांनो क्रिकेटने काय दिलं तर क्रिकेटने मैत्री दिली, क्रिकेटने प्रेम दिलं, क्रिकेटने जिव्हाळा दिला, क्रिकेटने मान सन्मान दिला, क्रिकेटने नाव दिलं, क्रिकेटने रमेश महाराज दिले, क्रिकेटने फर्डेसर दिलं, क्रिकेटने मी म्हणेल साई एकविरा चषक 2020 दिलाय आणि क्रिकेटनेच मी म्हणेल या ठिकाणी खेळाडू दिले. सामना खूप कट टू कट, सामना खूप रोमर्षक, सामना खूप एन्जॉय करतो रोहन पळवल. हाफ ट्रॅकर पुल केलाय, पाहूया झेल होऊ शकत नाहीये. चेस केलं होतं, अशा झेल घेणं फार कठीण असतं कारण आपण पाहू शकतो आपल्या दिशेच्या प्रतिरोधात्मक धावणं आणि ज्या वेळेस चेंडू बॅक ऑफ द विकेट ला जातो आणि इनफिल्डचं क्षेत्ररक्षण त्यावेळेस चेस करतो, अशी झेल घेणं फार कठीण असतं. मात्र या ठिकाणी हाफ चान्सेस कन्वर्ट करावं लागेल कारण आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावर 36 धावा. ओहो चांगला चेंडू होता, अपील केली मात्र आत्मविश्वास कमी. गुड बॉलिंग बचावला गेलाय बॅट्समॅन. या ठिकाणी 2 सलाम तंबूच्या अशा परतला, सलामच्या बॅटमधून 6 चौकार आले आणि 26 धावा बॅटिंग मध्ये त्यांनी लगावल्या गेल्या. काय बॅटिंग केली सलामने, अफलातून बॅटिंग केली. हो या वेळेस इनसाइड खेळलाय, संधी आहे. विशाल स्वतः येतोय, कमिटमेंट करतोय, कमिटमेंट पूर्ण करतोय आणि ऊर्जा प्रेरणा एक शक्ती निर्माण करून देतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजाला मिळालेले यश आणि अजून एक फलंदाज, दुसरा फलंदाज बाद होतोय डीजे. या ठिकाणी आम्हाला भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी ज्यांनी बहाल केला सुधीरजी बोई साहेब आपलं देखील आणि त्याचप्रमाणे टी शर्ट देखील आम्हाला स्पॉन्सर केलं. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. सुधीरजी बोई साहेब श्रद्धा वॉरियर दसई संघाचे, त्यांनी देखील त्यांची स्पर्धा खूप मोठी आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील या ठिकाणी मातब्बर असे समालोचक पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे संजयजी पडवल साहेब आपण देखील आलात, आपलं देखील स्वागत. आपण देखील व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. 37 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. अजूनही 12 धावींची गरज आहे. ओहो बॅकफुटला गेले, हार्ड पंच केले, एकदा वेगाने कंप्लीट केली जाईल. 11 धावींची गरज आहे. बघा मॅच बघा किती बनली. असं वाटलं होतं की साई स्टार कल्याणी संघ ही मॅच सहज जिंकेल, मात्र अभी भी मॅच बाकी आहे. काय होईल मित्रांनो, क्रिकेट इज ऑल अबाउट अनसर्टिनिटी. असर्टनिटी. नमस्कार. ओहो यावेळेस एक कडक फटका, मात्र विशाल आहेत लॉंग ऑफला, एकच धाव मिळेल. 10 धावींची गरज आहे. बघा असं वाटलं होतं की मॅच लवकर फिनिश होईल, मात्र अजून मॅच बाकी आहे. अजून या मॅच मध्ये जिवंतपणा आहे कारण 6 चेंडू 10 धावा. बघा सलाम गेला काय ना मॅच, मला वाटतं आता मात्र 6 चेंडू मध्ये 10 धावा. मॅच दोन्हीकडे, मॅच खूप संघर्ष चालू आहे. संघर्षाचं मैदान मित्रांनो कधी सोडायचं नसतं. अगदी त्याचप्रमाणे ही मॅच चालू आहे. कारण मित्रांनो ज्यावेळेस वादळे जेव्हा येतात ना, तेव्हा आपण आपल्या मातीला अगदी घट्ट पद्धतीने रुजून राहायचं असतं, घट्ट धरून राहायचं असतं. कारण मित्रांनो वादळे जेव्हा येतात ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने अक्षरशः निघूनही जातात. मात्र अशा परिस्थितीमध्ये ते वादळ महत्वाचं नसतं. 10 धावींची गरज आहे. प्रश्न असतो की या 10 धावा कशा प्रकारे झुंज देऊन त्या वादळाशी तुम्ही कशा प्रकारे झुंज देता आणि त्या वादळामधून या 10 धावा कशा प्रकारे एकोणचाळीस धावा झाल्या. 10 धावींची गरज आहे. त्या परिस्थितीमधून कशा प्रकारे बाहेर पडता,
कारण संघर्ष सामना चालू आहे. दोन्ही बॅट्समन देखील संघर्ष करतोय आणि गोलंदाज देखील संघर्ष करतोय. मॅच ऑन आहे मित्रांनो. मॅच जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या मॅच साठी. जोरदार टाळ्या होऊ द्या. रोहन आपण टाळ्या वाजवायचे. डीजे वाजवलं आता टाळ्या देखील वाजवा कारण प्रोत्साहन मिळतं या ठिकाणी. गुड बॉलिंग गुड बॅटिंग चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. ही मॅच खूप ऑन झाली आहे. 6 चेंडू 10 धावा. पाहूया शेवटचं षटक विशाल. ओहो यावेळेस बिग हिट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फेकून दिलाय कावकोणीच्या डोक्यावरून. विशालला आसमानी षटकार मारला गेलाय. बॅट्समन भगवानच्या बॅट मधून देव धावून आला. देव मारी देव तारी त्याला कोण मारी आणि भगवान मारी त्याला मी म्हणेल 6 रन्स आलेत. काय बॅटिंग मॅच पूर्णपणे झुकवली आहे कारण 5 चेंडू 4 धावा. अहो यावेळेस फेन्स केलाय फक्त डिफेन्स केलाय. एकदा मिळेल आणि ओव्हर थ्रोची देखील धाव मिळू शकते नाही. 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. मॅच अजूनही आहे कारण मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये देखील असं घडलंय. खेळाडू कक्षामध्ये सैसर अल्लानी संघ आपण आतमध्ये थांबायचंय. 2 रनाची पेनल्टी मिळेल. चार चेंडू 3 धावा. काय मॅच आहे. विश्वास आत्मविश्वास अजूनही आहे क्षेत्ररक्षकांचा आणि फलंदाजांचा देखील कारण जर चेंडू डॉट खेळले गेले तर मॅच पूर्णपणे मी म्हणेल हातामधून निसटून जाऊ शकते सायसर अल्लानी संघाची. आणि जर चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळले तर मॅच जिंकू शकतो या ठिकाणी उमराई संघ. मॅच ऑन आहे. काय होऊ शकतं. हो संधी आहे. पाहूया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होणार. 2 धावा मिळतील आणि मला वाटतं 3री धाव देखील मिळू शकते आणि मॅच जिंकलेले. चेंडू सीमारेच्या पलीकडे 4 धावा. मॅच फिनिश. गुड लक हार्ड लक उमराई संघ.